जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। प्रेक्षको नमस्कार, मी मानसी। पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। मुळा धरणाच्या डाव्या कालव्यासह भागडा चारीला गुरुवारी तर निळवंडे धरणाच्या कालव्यातून सोमवारी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दिली आहे। आमदार कर्डिले यांनी सांगितले की मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून तसेच वांबोरी चारीला नुकतेच पाणी सोडण्यात आले। डावा कालवा व निळवंडे धरण कालवा तसेच भागडा पाईपचारीच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत माहिती दिली। त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणी सोडण्याबाबत सूचना दिल्या आहेत। नेवासाचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंगे यांनी तालुक्यातील जीवन प्राधिकरण नळ योजनेची थकीत वीज बिले भरण्यासाठी शासनाने मदत करावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले। आमदार लंगे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता। गळणीव व घोगरगाव प्राधिकरण नळ योजनेला शासनाकडून कोट्यावधी रुपये सध्या दुरुस्तीसाठी खर्च केला जात आहे। मात्र दुरुस्ती होऊनही या योजना थकीत वीज बिला अभावी सुरू होणे अशक्य असल्याचं ते म्हणाले। काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याकडून 2024-25 गळीत हंगामासाठी कार्यक्षेत्रातील ऊसास प्रति टन 2800 व 200 रुपये ऊस विकास अनुदान याप्रमाणे 3000 रुपये पहिली उचल प्रति टन भाव देण्यात येणार असल्याची माहिती राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष तथा कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब ओहळ यांनी दिली आहे। जामखेड येथील आनंदवाडी परिसरातील पत्र्याच्या शेडमधून एकाच वेळी सोयाबीनच्या तब्बल 35 गोण्या चोरून नेणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले 5 लाख रुपये किमतीचे वाहन व 1,29,000 रुपये किमतीच्या 90 सोयाबीनच्या गोण्या असा मुद्दामाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतले आहे। त्यांच्याकडे विचारणी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। संगमनेर तालुक्यात मानवावर बिबट्याचे हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे या बिबट्यांची तात्पुरत्या स्वरूपात नसबंदी करण्यात यावी अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। संगमनेर तालुक्यामध्ये ऊसाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे, तसेच गिन्नी गवत मक्याचे मोठे प्रमाण आहे, त्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी जागा उपलब्ध होत आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर सरकारने कोणतेही ठोस पावले उचलले नसून सरकार कुठेतरी कमी पडत असल्याची प्रतिक्रिया खासदार निलेश लंके यांनी दिली। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेत खासदार लंके यांनी मस्साजोग येथे जात देशमुख परिवाराचे सांत्वन केले। त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला। खासदार बजरंग सोनवणे, आमदार राजेश टोपे, आमदार संदीप क्षीरसागर आदी यावेळी उपस्थित होते। राहुरी पोलिसांनी नगर मनमाड रस्त्यावरील वांबोरी फाटा शिवारात गस्त घालत असताना घातक शस्त्र बाळगत दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर धाड टाकली। यात 3 जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून उर्वरित दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली आहे। वांबोरी फाटा शिवारात निरीक्षक ठेंगे यांच्या मार्गदर्शनामध्ये हवालदार अंकुश भोसले खेडकर हे गस्तीवर होते। त्यावेळी त्यांना वांबोरी फाटा परिसरात 5 जणांची टोळी संशयास्पद हालचाल करत असल्याचे निदर्शनास आले।
चिंचोडी, धारवाडी, गीतेवाडी, डोंगरवाडी परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरात अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले असून शेतात कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाहनधारकही प्रवास करताना घाबरत आहे. सध्या रब्बी पिकाचे भरणे सुरू असून दिवसभरात वीज पुरवठा सुरळीत नसल्याने बऱ्याचदा शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेस शेतात पाणी भरण्यासाठी जावे लागते. मात्र बिबट्याच्या भीतीने त्यांची घाबरगुंडी उडताना दिसत आहे. तसेच काही ग्रामस्थांचा शेळी पालन, मेंढपाळ व्यवसाय आहे. केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत संगमनेर मतदारसंघातील रस्ते विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच खेड सिन्नर राष्ट्रीय महामार्गावरील नागरिकांच्या प्रश्नांबाबत आमदार अमोल खताळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत निवेदन दिले. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली असून सातत्याने अपघात होत आहे. पूर्वी महिलांना समाज प्रत्येक बाबतीत अलिप्त ठेवत असे. आज अशी परिस्थिती नाही. पूर्वीची स्त्री ही खऱ्या अर्थाने अष्टावधानी व दूरदर्शी विचारांची होती. याचा प्रत्यय स्वर्गीय सौ सुशीला माईंच्या व्यक्तिमत्वातून येतो. 3 दशकापूर्वी ग्रामीण भागात अशी परिस्थिती होती की 8वी नंतर मुलींची संख्या कमी होत असे. सुशीला माईंच्या विचारांचा दूरदर्शीपणा आजही आपल्याला प्रेरणा देतो. त्यांचा मला अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन पुष्पाताई काळे यांनी केले. सुरेगाव कोळपेवाडी येथील रयताच्या राधाबाई काळे कन्या विद्यालयात स्वर्गीय सुशीलाताई काळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या. त्यावेळी ते बोलत होत्या. जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.